नमस्कार, मी वैष्णवी. आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. चला तर नजर टाकवायच्या काही विशेष घडामोडींवर. कल्याणपूर्वचे आमदार गणपतशेठ काळू गायकवाड यांच्या प्रयत्नाने व भाजपा पक्षाच्या वतीने मंजूर करण्यात आलेल्या राज्य शासनाच्या 1,95,00,000 रुपये विशेष विकास निधीमधून कल्याणपूर्व चिंचपाडा येथील विकास कामाचा भूमिपूजन सोहळा गणपतशेठ गायकवाड यांच्या पत्नी सुलभाताई गणपतशेठ गायकवाड यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी प्रभागातील सर्व महिला नागरिकांनी महिला आघाडीच्या सुलभाताई गणपतशेठ गायकवाड यांचे मोठा पुष्पहार घालून आनंदात स्वागत केले व सत्कार केला. जसे आमदार गणपतशेठ यांचे काम तशाच सुलभाताईंचे काम आहे याचाच आनंद प्रभाग नागरिकात महिला वर्गात दिसत होता. चिंचपाडा येथील रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याचा शुभारंभ झाला असून सुलभाताई गणपत गायकवाड यांनी सर्व प्रभाग नागरिकांचे आभारी मानले. यावेळी भाजपा जिल्हा अध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी, अभिमन्यू गायकवाड यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते, महिला आघाडी वर्ग यांची विशेष उपस्थिती होती. प्रभागातील नागरिकांचा उद्दंड प्रतिसाद पाहता महिला आघाडी पदाधिकारी सुलभाताई गणपत गायकवाड यांनी सांगितले की आमदार गणपतशेठ गायकवाड यांनी या प्रभागासाठी मंजूर करून घेतलेली सर्व कामे लवकरच या प्रभागात पूर्णत्वास येतील व त्या कामाचाही शुभारंभ लवकरच होईल. तसेच जिल्हाध्यक्ष यांनीही विकास कामाची पूर्तता लवकर होऊन नागरिक समस्यापासून दूर होतील अशी ग्वाही दिली. आज आमदार गणपत गायकवाड यांच्या विकास कामांचा जो शुभारंभ होतोय आणि त्यांच्या निधीतून जी कामं होत आहेत त्यांचा आज शुभारंभ माझ्या हस्ते म्हणजे त्यांची सहपत्नी त्यांच्या हस्ते करण्यात आलेत आणि अशी विकास कामं त्यांच्या माध्यमातून आम्ही करत राहू असा मी त्यांची सहपत्नी म्हणून शब्द देतो. आणि आज या सर्व महिला आणि जे कार्यकर्ते जे उपस्थित आहेत तिथे त्यांचे मी आभार मानते आणि एवढा चांगला स्वागत करतात आणि यापुढेही मला असाच प्रसिद्धात देतील आणि असेच माझ्या पाठीशी उभे राहतील. आमदार गणपत गायकवाडांच्या पण पाठीशी उभी राहतील अशी मी आशा बाळगते आणि त्यांचे आभार मानते आणि अशीच विकास कामं मी त्यांच्या याच्यातून सहपत्नी म्हणून करून देणार. सर्व माननीय आमदार गणपतशेठ गायकवाड जे या विभागाचे विकास पुरुष आहेत. गेल्या 15 वर्षांमध्ये त्यांच्या माध्यमातून सामान्यातल्या सामान्य नागरिकाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची कामं या कल्याणपूर्व विधानसभा क्षेत्रामध्ये झालेली आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी 1,95,00,000 विकास कामांचा या ठिकाणी शुभारंभ करण्यात आलेला आहे. आमच्या सुलभाताई वहिनी यांच्या शुभ हस्ते आज या विकास कामांचा भूमिपूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी करण्यात आलेला आहे. मी निश्चितपणे सांगतो की गेल्या 15 वर्षामध्ये माननीय आमदार गणपतशेठ गायकवाड हे जमिनीशी जोडलेले आमचे नेते आहेत. जमिनीवरचा कार्यकर्ता, जमिनीवरचा जो घटक आहे, जमिनीवरती जे सामान्य नागरिक राहतात त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आजपर्यंत गणपतशेठ गायकवाड यांच्या माध्यमामधून लहानातल्या लहान कामांपासून मोठ्यातल्या मोठं कामं आज या ठिकाणी झालेली आहेत. या चिंचपाडा विभागामध्ये आजपर्यंत त्यांनी 5 करोडपेक्षा जास्त विकास निधी दिलेला आहे. आताच या ठिकाणी थोड्या वेळामध्ये पाण्याच्या लाईनीचं लोकार्पण होणार आहे. पुढच्या 25 वर्षातल्या पाण्याचा प्रश्न या विभागातल्या नागरिकांचा सुटणार आहे. फक्त चिंचपाडा किंवा हा नांदुर्गी हा विभागच नाही, तर अख्ख्या कल्याण पूर्व या विधानसभा क्षेत्रामधील पाण्याच्या समस्या असो, लाईटच्या समस्या असो, रस्त्यांच्या समस्या असो, पायवाटांच्या समस्या असो किंवा सामान्यातल्या सामान्य नागरिकांच्या शिक्षणापासून तर रोजचं शिक्षण घेण्याच्या फी भरण्याच्या समस्या असो, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना 10वीच्या विद्यार्थ्यांचा असो, 12वीच्या विद्यार्थ्यांना असो, त्यांना किट वाटप असो, वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या असतो, रोजगार मिळावा असो, असं सर्व क्षेत्रातलं सर्वांगीण काम गणपतशेठ गायकवाड यांच्या माध्यमातून गेल्या 15 वर्षांनी सातत्याने झालेलं आहे. आणि म्हणूनच 2 वेळा अपक्ष आणि तिसऱ्यांदा आता भारतीय जनता पक्षाच्या कमळ या निशाणीवरती ते निवडून आले होते. मला विश्वास आहे त्यांच्यावरती आलेलं जे काही संकट आहे ते संकटही दूर होईल आणि भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा त्यांच्या मागे खंबीरपणे उभा राहील. आज भारतीय जनता पार्टी ही एक संघ आहे. भविष्य काळामध्ये या सगळ्या संकटातून मात होऊन भारतीय जनता पक्ष पुन्हा या ठिकाणी त्याच ताकदीने काम करेल असा मला विश्वास आहे. गणपतशेठ गायकवाड यांच्या माध्यमामधून जी काही विकास कामं त्यांनी मंजूर करून घेतलेली ती कामं आगामी काळामध्ये या ठिकाणी त्यांचं भूमिपूजन आणि लोकार्पण या दोन्ही गोष्टी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि भारतीय जनता पक्षाचा जिल्ह्याचा अध्यक्ष
या नात्याने करण्याची जबाबदारी माझी आहे आणि म्हणून या ठिकाणी ज्या ज्या काही विकास कामांचा विषय येईल त्या विकास कामांमध्ये कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्रातील नागरिकांना कोणतीही अडचण येणार नाही यासाठी निश्चितपणे आम्ही प्रयत्न करू. भावनेचा विषय आहे. आज आमदार गणपत शेठ गायकवाड हे या विधानसभा क्षेत्रातील नागरिकांच्या घराघरांशी जोडलेले आणि ते एकटेच जोडलेले नाहीत तर आपण कधी वेगवेगळ्या विषयांमध्ये पाहिलं असेल आमच्या सुलभाताई या लोकांच्या सर्व अडीअडचणींना म्हणजे त्यांच्या घरातल्या आपण ज्याला म्हणतो ना का बारशापासून 12व्यापर्यंत या सगळ्या कार्यक्रमांना त्या जातीने जात असतात. आज फक्त एवढंच झालेलं आहे की विकास कामांच्या विषयामध्ये त्या पहिल्यांदा आलेल्या आहेत परंतु या मतदारसंघामधल्या सामान्यातल्या सामान्य नागरिकांच्या अडीअडचणी असो किंवा त्यांच्या वैयक्तिक घरगुती विषय असो आमदार साहेब कदाचित 4 घरांमध्ये कमी जात असतील 4 कार्यक्रम कमी अटेंड करत असतील पण त्या ठिकाणी सुलभा वहिनी ह्या आवर्जून जात असतात. त्यामुळे सुलभा वहिनींचा प्रत्येक घराघराशी किंवा ज्या ज्या ठिकाणी आमदार साहेबांचा संपर्क आहे त्या प्रत्येक ठिकाणी त्यांचा वैयक्तिक संपर्क आहे आणि याचा मी स्वतः साक्षीदार सुद्धा आहे. शुभारंभ झालेला आहे त्या अर्थी सगळ्याच गोष्टीचा शुभारंभ झालेला आहे. लोकसभा निवडणुका येतात त्यावरती भाजप कशी सक्रिय आहे आणि एकंदरीत गेल्या काही दिवसापूर्वी जी घटना घडली आहे त्याच्यावरनं आरोप आपल्यावरती करण्यात आलेला आहे की ज्या पद्धतीने शहर प्रमुख असतील त्यांनी आरोप केलेला की विकास कामामध्ये आडवं यायचं आणि आता जो उमेदवार देणार आहे त्या शिवसेनेत श्रीकांत शिंदे असणार आहे तर त्याला कशी मदत आपल्याकडनं होईल कारण याचा कुठेतरी राग आपला भाजपकडनं कार्यकर्त्यांकडनं राजमध्ये व्यक्त केला जातो. मुळामध्ये भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांचं एकच लक्ष आहे या देशाचं नेतृत्व नरेंद्रभाई मोदी यांनी करावं आणि नरेंद्रभाई मोदी यांनी हे नेतृत्व करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे आणि महायुतीचे नेते जो निर्णय घेईल तो निर्णय भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी मांडतात. ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज कल्याण. या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात. 9320